झालेला नाही रेसिपी ट्युटोरियलवरती. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉन्ग असणारे ऑडिओवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो सर्वात आपल्याला सेक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचा. ओपन करून घेऊयात. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा. पिन कनेक्ट करून घेऊयात. कनेक्ट करून झाल्यानंतर बॅक करून घ्यायचं. त्यानंतर कॅपकट टॅब ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. तिथे आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा. खालती रेशोचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून 9.6 करून ओके करून घ्यायचं. फोटोवरती क्लिक करूयात. ॲडजस्टमध्ये इथे सुद्धा 9.6 करून फोटो हवा तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचं. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचं. साईड क्लिक करून वॉल्यूवरती क्लिक करून घ्यायचं. ॲड वॉल्यूममध्ये मी बीटमार्ट व्हिडिओ दिलेले तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. त्यानंतर जेवढं बीटमार्ट व्हिडिओ टाईम आहे तेवढं तो फोटो देखील ठेवायचे. एक्स्ट्रा पार्ट स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लायचं आहे. बीटमार्ट व्हिडिओ क्लिक करून घ्यायचं. खाली ॲड रेकॉर्डचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचं. 15 दिशेपर्यंत झूम करून घ्या. त्यानंतर जिथे आपली बीट चेंज होताना दिसून तिथे यायचं. फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं. ओके तर मित्रांनो आपल्याला स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लायचं आहे. बीटमध्ये क्लिक करून घ्यायचं. खाली रिप्लेचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून टेक्स्ट पेनचे ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर ह्याला अशा प्रकारे मायनस करून वरती ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याचं टायमिंग 0 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲड होऊन जाईल. त्यानंतर 7 सेकंड 15 इथे यायचं आहे. त्यानंतर साईड क्लिक करून ओळीवरती क्लिक करून घ्यायचं. इथे सुद्धा मी टेक्स्ट पेनचे दिलेलं आहे तो पेनचे ॲड करून घ्यायचं. पेनचे ॲड करून घेऊया. त्यानंतर ह्याला सुद्धा अशा प्रकारे मायनस करून त्याच्या खाली ॲडजस्ट करून घेऊया. त्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला 7 सेकंड 15 पासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊया. एक्स्ट्रा पार्ट स्प्लिट करून डिलीट करून घेऊया. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लायचे. इथे आपले डिपेक आणि ॲनिमेशन देण्यासाठी आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. 15 दिशेपर्यंत झूम करून घेऊयात. 1 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं. इथे तुम्हाला इनमध्ये रोटरी एक्सपेंडर ही ॲनिमेशन भेटेल. 1 सेकंडवरती ठेवून ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला इनमध्ये ड्रॉप वर्टिकल ही ॲनिमेशन देऊन टाईम फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशनमध्ये आउटमध्ये मॅजिकिंग आउट हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचं. ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये स्ट्रेच ऑन डिस्टॉर्ट हे ॲनिमेशन टाईम फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये एक्सरेक्ट हे ॲनिमेशन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊयात. इथे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाइड हे ॲनिमेशन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे तुम्हाला फेड इन हे ॲनिमेशन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे आपल्याला रिप्ले हे ॲनिमेशन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं. ओके तर आपले ॲनिमेशन ॲड करून झाले. एपिवरती क्लिक करून घ्यायचं. 1 नंबर लेटच्या एपिवरती क्लिक करा. हॅपी व्हिडिओ एफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये क्रॉस ओपन या नावाने भेटून जाईल. स्पीड 33 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून इथे आपल्याला 2 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. त्या पुढच्या एपिवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये ग्लोविंग डबल्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथे तुम्हाला इंटेन्सिटी यांच्यावरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 2 सेकंडपासून 3 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. पुढच्या इफेक्टवरती क्लिक करत हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये प्रो ऑप्शनमध्ये बटरफ्लाय या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून इटमॉस्फिअर 50 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 4 सेकंड 15 पासून 6 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूया. इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये डिस्टॉर्शन ऑप्शनमध्ये इंटू स्टार डस्ट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक इंटू स्टार प्लस 100 वरती ठेवून ग्लो 100 करून ओके करून घ्यायचं. ह्याचं टायमिंग 60 सेकंड 15 पासून 9 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. पुढच्या इफेक्टवरती क्लिक करत हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये लाइटिंग बाउंड या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथे तुम्हाला वर्टिकल 50 वरती ठेवून घ्यायचे. कलर फुल करून ओके करून घ्यायचे. 11 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर ज्या पुढचा इफेक्ट हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये लाइटिंग ट्रॅक या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. ॲडजस्टमध्ये स्टिकर आपल्याला फुल करून फिल्टर 50 वरती ठेवून घ्यायचे. ओके करून घेऊयात. ह्याचा टाईम आपल्याला 11 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर स्प्लिट आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचे. लाइटिंगमध्ये आपल्याला डार्क फ्लॅश हा इफेक्ट भेटेल. त्यावरती क्लिक करून टाईम 0 करून अप्लाय टू ऑल करून ओके करून घ्यायचे. म्हणजे आपल्या सगळ्या स्प्लिट आयकॉनला अप्लाय होऊन जाईल. ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.